हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अंडा करी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत. मी इथे 3 अंडी घेऊन ती पूर्णपणे बॉईल करून घेतलेली आहेत. मिनिमम 15 ते 20 मिनिटं मी मीठ टाकून ती उकडून घेतलेली आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते मी नंतर बारीक कापून घेणार आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद. मी एक बटाटा घेतलेला आहे, तो देखील मी नंतर उकडून घेणार आहे. गरम मसाला, मीठ, हिंग पावडर, सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घेतलेले आहे मी, तेल आणि धनेपूड. कोथिंबीर बाजारात आहे. तर आता सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन तो गरम करत ठेवलेला आहे. आता त्यात मी एक अर्धा चम्मच हिंग टाकलेला आहे. तीन ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोड्या बारीक करून घेतलेले आहेत मी ते लसणाच्या पाकळ्या. त्यात मी आता 2 मोठी कापलेले कांदे टाकलेले आहेत. जेवढा तुम्ही जास्त कांदा वापराल तेवढीच ती ग्रेव्ही थोडी घट्ट होते. मी ते 2 कापलेले कांदे वापरलेले आहेत. आता हा कांदा पूर्णपणे शिजत आलेला आहे. त्यात मी आता 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त आलं लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल. मी ते 2 चम्मच वापरलेली आहे. आता ही थोडी मी शिजून घेते आलं लसूणची पेस्ट. तुम्ही बघू शकता आता हे आलं लसूणची पेस्ट आणि कांदा पूर्णपणे शिजलेला आहे. त्यात मी हे सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकलेले आहे. हे वाटण बनवताना मी जो सुका खोबरा असतो तो भाजून घेऊन त्याची नंतर पेस्ट केलेली आहे. तेच हे वाटण मी इथे वापरलेले आहे. जेमतेम 2 चमचे तरी मी हा वाटण यूज केलेला आहे. 1 चम्मच हळद. आता मी ह्याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे. मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट यूज केलं तरी चालेल. मी त्यात आता 1 चम्मच धना पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व मसाले मी एकत्रित करून घेते. एकत्रित करण्याआधी मी त्यात एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे. त्यात मी आता 2 कप पाणी टाकलेले आहेत. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाका. जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका. इथे 2 कप पाणी वापरलेलं होतं. शक्य झालं तर पाणी गरमच टाका. थंड पाणी टाकलं तरीही चालेल. आता त्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मी हे एक 20 ते 25 मिनिटे याला पूर्णपणे उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे. 20 ते 25 मिनिटांनंतर ह्याला अशी पूर्णपणे उकळी आलेली आहे. त्यात आता जी आपण अगोदर अंडी उकडून घेतलेली होती ती मी 2 भाग करून त्यात आता टाकलेली आहेत. मी त्यात 3 अंडी टाकलेली आहेत उकडलेली. एक चम्मच गरम मसाला, तर मी हे थोडंसं पुन्हा एकत्रित करून घेणार आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो अंड्याला पूर्णपणे लागला जावा म्हणून. आता हे मी 2 ते 3 मिनिटे पुन्हा शिजवून घेणार आहे. जास्त पण शिजवण्याची गरज नाही, कारण की अंडी अगोदरच आपण पूर्णपणे बॉईल घेतलेली होती, त्यामुळे जास्त नाही. जेमतेम 2 ते 3 मिनिटं मी ह्याला पुन्हा एकदा थोडीशी उकळी येऊन दिलेली आहे. तर मी गॅस बंद केलेली आहे. मी तुम्हाला एका डिशमध्ये आता रस्सा काढून दाखवते.
तुम्ही हा चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.